नमस्कार मित्रांनो, आजचा दिन विशेष 3 जून 1947 मध्ये माउंटबॅटन योजना जाहीर, भारताच्या स्वातंत्र्याची दिशा ठरली आणि 1986 रोजी जन्म झाला राफेल नडालचा, टेनिसमधला क्ले कोर्टचा बादशहा. आज आहे जागतिक सायकल दिन, फिटनेस आणि पर्यावरण दोघांसाठी. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत 3 जूनचा हवामान अंदाज महाराष्ट्रातील. तर सध्या महाराष्ट्रात हवामानाचा तोल ढासळलेला दिसतोय. मागील काही दिवसांपासून उन्हाचा चटका प्रचंड जाणवत आहे आणि पावसाने जणू ब्रेक घेतल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाने चांगली झेप घेतली असून पारा सरळ 33 अंश सेल्सिअसपर्यंत गेलेला आहे आणि उकाड्यामुळे नागरिकांची त्रेलीत्रिपीट सुरू झाली आहे. मात्र आजच्या दिवशी देखील शहरात आकाश काहीसं ढगाळ राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आणि तर काही भागात हलक्या सरी देखील कोसळू शकतात. फक्त संभाजीनगर नाहीच तर हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये देखील आज 3 जूनला ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला. या भागातही मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळे उष्णता अधिक जाणवत आहे. धाराशिव, बीड आणि जालना या जिल्ह्यात परिस्थिती देखील फार वेगळे नाही. पावसाने इथेही काही दिवसांपासून हजेरी लावलेले नाही, त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली असून आज या भागांमध्ये आकाश अशांत ढगाळ राहणार आहे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान काही आठवड्यांपूर्वी मराठवाड्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला होता, त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. आता मात्र वातावरणात पुन्हा एकदा कोरडेपणा आणि उकाडा वाढला आणि त्यामुळे नागरिकांनाही काळजी घेण्याची वेळ आली आहे. उष्माघातकापासून बचावण्यासाठी भरपूर पाणी प्या, उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळा आणि आवश्यक असल्यास छत्री किंवा टोप्या वापरा. हवामानातील पुढील बदलांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू पुढच्या अपडेटसह. धन्यवाद.